घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं राहुल आणि शर्वरी यांचं लग्न होत असतं आणि जानकी ही राहुलचे शूज घेऊन ते लपवण्यासाठी अडगळीच्या रूममध्ये गेलेली असते. त्यावेळेस तिला विक्रांतरावांची बॅग सापडते आणि त्या बॅगमध्ये तिला मुळशीला आलेलं तिकीटही असतं आणि ते तिकीट नाना जाण्याच्या अगोदर 3 दिवसापूर्वीचं असतं. तेव्हा इकडं जानकीला वाटतं की शर्वरी हे आपल्यापासून काही लपवत आहे का आणि त्यांना हे सगळं माहिती असेल. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ऐश्वर्या जे म्हणत होती ते एकदम बरोबर होतं आणि मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर इकडं शर्वरी यांचे फेरे सुरू असतात. त्यानंतर जानकी म्हणते की मला हे सर्व ऐश्वर्याला सांगावं लागेल आणि त्यानंतर ती लग्न मांडवात येते. त्यावेळेस इकडं सर्व फेरे पूर्ण झालेले असतात आणि ऐश्वर्याला ती बोलून घेते आणि म्हणते की मला तुला काही सांगायचं आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की काय झालं आणि त्यानंतर जानकी ते तिकीट ऐश्वर्याला दाखवते. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की हे तर 3 दिवस अगोदरचं तिकीट आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो मलाही हेच कळत नाही आहे आणि शर्वरी हे आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. त्यानंतर इकडे ऐश्वर्या म्हणते की मी तुला जी गोष्ट सांगत होते तीच गोष्ट तू आज मला सांगत आहेस. त्यानंतर ऐश्वर्याला घेऊन ती रूममध्ये येते आणि म्हणते की खरंच माझं चुकलं. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की मी कपाळ आणि कान खोरून सांगत होते आणि त्यावेळेस तुम्ही माझ्यावरती लक्ष दिलं नाही. त्यावेळेस जानकी म्हणते की मलाही वाटत होतं की काहीतरी गडबड आहे आणि आपलं काहीतरी चुकत आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ज्यावेळेस तिने कोर्टामध्ये ही साक्ष दिली तेव्हा ही अचूक वेळ कसं लक्षात राहिलं असं मीही ऑब्झर्व केलं होतं. पण त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणली ना की जर एखादा खास दिवस असेल तर तो आपल्या लक्षात राहतो, त्यामुळे त्याला मी कानडोळे केले. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की आता जे झालं ते झालं, पण आपल्याला हे सगळं खूप चतुराईने करावं लागेल. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपल्याला आता काय करायचं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मलाही प्रश्न पडला आहे की आता हे सगळं काय सुरू आहे आणि हा राहुल आणि शर्वरी यांचाच प्लॅन आहे. तेवढ्यामध्ये तिथं ओवी येते आणि म्हणते की मला राहुल जिजूने पैसे दिलेले आहेत आणि ते शूज मला आणून दे. त्यावेळेस जानकी म्हणते की तू थोडा वेळ बाहेर थांब आणि मी ऐश्वर्या आंटीशी बोलत आहे आणि तुला शूज आणून देते. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की मी आलेच आणि त्यानंतर तेवढ्या तिथे अवंतिकाही येते. त्यावेळेस ऐश्वर्या दाखवते की विक्रांतरावांचं तिकीट. त्यानंतर इकडं लग्नाच्या सर्व विधी झाल्यानंतर राहुल आणि शर्वरी या गुरुजींच्या आशीर्वाद घेतात आणि गुरुजी म्हणतात की सगळेजण आता कुलदेवीला जाऊन कुलदेवीची ओटी भरून या. त्यानंतर ते तिथून निघून जातात. त्यानंतर इकडं घरामध्ये सगळे खुश असतात. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की अवंतिका आणि ऐश्वर्या कुठं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मी त्यांना बोलून आणते आणि ती रूममध्ये येते आणि त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हे सगळं खूप डेंजर आहे आणि हे सगळं आपल्यापासून लपून ठेवण्यात आलेलं आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला किती सांगत होते की शर्वरी ही खूप चतुर आहे आणि तिने चतुराईने हे सगळ्या गोष्टी केल्या आहेत. त्यावेळेस जानकी म्हणते की हो मलाही आता तेच वाटत आहे आणि अगोदर तर तिला हे तिकीटाबद्दल विचारावं लागेल. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की आपण तिला आत्ताच तिकिटाबद्दल काहीच विचारायचं नाही. जर तिला आपण त्या तिकिटाबद्दल विचारलं तर ती आणखीन चतुर आणि सावध होईल. त्यानंतर इकडं अवंतिकाही म्हणते की हो वहिनी बरोबर आहे आणि ऐश्वर्या म्हणते तसं आपण आत्ताच तिला तिकिटाबद्दल काहीच विचारायचं नाही आणि काय असेल ते सर्व पुरावे आपल्याला शोधून काढावे लागतील आणि आपल्याला ही केस रिओपन पण करता येते. त्यानंतर इकडं आई ह्या सगळ्यांना आवाज देत असतात. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ठीक आहे आपण आत्ताच हा विषय काढायचा नाही, पण घरातली सगळ्यांसमोर आपण असं दाखवायचं की आपल्याला याबद्दल काहीच कल्पना नाही आणि विशेष करून शर्वरी यांच्यासमोर जर मी आता विषय काढला तर आईंची तब्येत खराब होईल आणि परत घरातील वातावरण हे चिघळेल. त्यामुळे त्या सगळ्याजणी बाहेर जातात आणि त्यानंतर इकडं सगळेजण जेवायला बसतात आणि जेवायला बसल्यानंतर सगळेजण हशी मजाक करत असतात. त्यावेळेस इकडं जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या खूप अपसेट असतात. त्यानंतर इकडं शर्वरी यांना राहुलचं नाव घ्यायला सांगितलं जातं. त्यावेळेस शर्वरी म्हणते की हे काय तुम्ही आणखीन सुरू केलं आहे
आणि आता काहीच नको आणि हे जे झालं ते खूप झालं. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की असं कसं. त्यानंतर इकडं शर्वरी ही नाव घेते आणि त्यानंतर इकडे राहुललाही नाव घ्यायला लावतात आणि दोघंही एकमेकांची नावं घेतात आणि एकमेकांना घासही भरवतात. त्यानंतर इकडं राहुलचं नाव घेतलेलं खूप हटके असतं, त्यामुळे सगळेजण म्हणतात की नवीन आहे पण चालेल आणि त्यानंतर इकडं एकमेकांना घासही भरवले जातात. इकडे सगळेजण खुश असतात. त्यावेळेस इकडं जानकी ही खूप विचार करत असते की माझ्या कसं लक्षात नाही आलं की शर्वरी हा एवढा मोठा प्लॅन करत आहे. त्यावेळेस इकडं ऋषिकेश हे म्हणतात की जानकी काय झालं आणि तू कोणत्या विचारामध्ये आहेस. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की असं काहीच नाही आहे आणि त्यानंतर ती म्हणते की ठीक आहे आणि त्यांनी जेवायला वाढायला घेतात आणि सगळे जेवायला सुरुवात करतात. त्यानंतर इकडं राहुल म्हणतो की खरंच जानकी वहिनी स्वयंपाक खूप छान झाला आहे. त्यानंतर इकडं आई सांगतात की हा सगळं स्वयंपाक हा जानकीने बनवलेला आहे. त्यावेळेस राहुल जानकी वहिनीचे आभार मानतो आणि म्हणतो की खरंच जानकी वहिनी स्वयंपाक खूप छान झालेला आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मला ऐश्वर्या आणि अवंतिका यांनी मदत केलेली आहे आणि तुला आता दररोजचं असंच चांगलं चांगलं जेवण खायला भेटणार आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी ही आश्चर्यचकित होते. त्यावेळेस इकडं जानकी सांगते की आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती की लग्न झाल्यानंतर तुम्ही रणदिवे कुटुंबामध्येच राहणार आहात. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की हो आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आता तुम्हाला असं चांगलं चुगलं आम्ही करून खाऊ घालू आणि तुम्हाला असं वाटणारही नाही की तुम्ही परके आहात आणि आम्ही तुम्हाला खूप मिळून मिसळून घेऊ. त्यावेळेस इकडं शर्वरी ही खूप अस्वस्थ असते आणि आईही म्हणतात की हो आता तुम्ही रणदिवे कुटुंबाचा भाग झाला आहात आणि आता तुम्ही आमच्या सोबतच राहायचं आहे.